नेहमी आमच्या कार्यालयातून प्रेस नोट आल्याच्या नंतर सर्वजण आपण सहकार्य करतात, पण नवीन वर्षामध्ये समक्ष भेटलं पाहिजे, चहा पाणी आपल्यासोबत झालं पाहिजे, एवढ्यासाठी आपल्या सगळ्याला बोलवलं. पण आपण सगळे आलात त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एक महत्त्वाच्या मुद्द्याच्या संदर्भात मला या ठिकाणी बोलायचं आहे. 22 जानेवारीला अयोध्यामध्ये 12:20 प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे किंवा प्रभू रामचंद्राचं तिथं आगमन होणार आहे नवीन. आता प्रभू रामचंद्र अयोध्यात कशा परिस्थितीत होते ही सगळी माहिती आपल्याला असल्यामुळे त्या सगळ्या खोलात, परंतु ती प्रतीक्षा संपली. आम्ही जेव्हा लहान होतो आणि जेव्हा परिवाराची मंडळी जेव्हा येत होती की राम मंदिर बनाएंगे, तर लोक विचारायचे तारीख नाही बताएंगे. म्हणजे ही सातत्यानं टीका नेहमी होत होती. आता तारीखही फिक्स झाली, वेळही फिक्स झाला आणि कार्यक्रमही फिक्स झाला. 22 जानेवारीला आपल्यामार्फत जिल्ह्यातील तमाम जनतेला माझी विनंती राहणार आहे की अयोध्याहून आलेल्या अक्षदा हे प्रत्येकाच्या घरी वाटपाचं काम सुरू आहे. परिवारातली मंडळी ती करते आहे. आणि 22 जानेवारीला गावामध्ये असलेलं त्यांचं देवदेवताचं मंदिर, त्या मंदिरावर रोषणाई केली पाहिजे. त्या निमित्तानं आतिषबाजी केली पाहिजे. चांगले प्रबोधनकार कीर्तनकार असतील तर त्यांचे त्या भागामध्ये कीर्तनाचे कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम देखील आयोजित केले पाहिजे. या निमित्तानं दीपावली साजरी केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आहे. घरावर ध्वज लावणे, घराच्या पुढे किंवा दीपावलीला ज्या पद्धतीनं आपण सजावट करतो, दिवे लावतो, त्या पद्धतीनं दिवे लावणे, आणि मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम देशभर साजरा होतो त्याच्यापेक्षा अधिक जोमानं नांदेड जिल्ह्यामध्ये साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे. आम्ही पण काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन करतोय. आता जवळपास सगळेच कीर्तनकाराच्या तारखा बुक झाल्या. त्यामुळे जे काही कीर्तनकार उपलब्ध होतील आणि त्या भागात, आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे कीर्तनकार चालतात, तसं ज्या भागात जे कीर्तनकार उपलब्ध होतील त्यांचे कीर्तन ठेवण्याची व्यवस्था आमच्याकडून करतो आहे. आणि माझ्या वतीनं 2 लाख दिवे त्याचं वाटप देखील मी करणार आहे. तसं मी 2 लाख दिवे म्हणजे प्रतिनिधिक स्वरूपात जे नाही, परंतु माझ्या याच्यामुळे होणार नाही, कारण लोकच एवढ्या उत्साहामध्ये आहे. परंतु आपलाही सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे ही भावना आहे. रामज्योती मध्ये जाते ना. हां, रामज्योती. हो रामज्योती. अनेक ठिकाणी लोकांनी महाप्रसादाचे कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत.
नांदेडमध्ये देखील पुरातन असं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि 3-4 मंदिर नांदेडमध्ये आहे. ते नवीन विस्तारित यशवंतनगरमध्ये एक आहे, जुन्या मोंढ्यामध्ये एक आहे, कोळीवर एक आहे चिखलवाडी आणि चौफाळ्यात एक आहे. चिखलवाडीला आहे? मला चिखलवाडी ते गणेशनगरचं सांगितलं. हां हां, यशवंतनगरला आहे. ते यशवंतनगरमध्ये मी ती माहिती घेतली. याचं चिखलवाडीचं थोडंसं मला सांगितलं नव्हतं. तर प्रामुख्यानं ह्याही मंदिरावर अतिशय चांगलं करण्याचं नियोजन आहे. त्या दृष्टीनं जनतेने सहकार्य करावं, आपापल्या गावात लाईटिंग करावी, म्हणजे जी मुद्दे सांगितले त्या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची विनंती तुमच्या मार्फत सर्व जनतेला या ठिकाणी करतो. भाविक तांडे तुम्ही कुठेच आहे? नांदेडला आहे. अयोध्येला जाणार ना? एकदा मी अयोध्याला नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला अशा सूचना आहेत की शक्यतो गर्दी टाळावी. तसं लोकसभा सदस्य म्हणून सर्वांना तर जाणं किंवा त्यांच्यासाठी पासेस असणं हे नित्याचा भाग आहे, पण शक्यतो गर्दी टाळावी अशा सूचना आहेत. कारण गर्दी जेवढी जास्त होईल की मला जी माहिती आहे की 2000 स्पेशल ट्रेन काहीतरी जात आहेत सगळ्या देशातून. तर बाकी त्यांचे काय, आता आपण बघितलं की काल म्हणजे मी एक व्हिडिओ बघितला, मुस्लिम समाजाची आमची एक भगिनी मुंबईवरनं अयोध्येला पायी निघाली. तर त्याच्यामुळं अशी संख्या खूप मोठी आहे. त्याच्यामुळं हां हां नाही, अयोध्येला निघतील लोक. विशेष रेल्वे आहे. विशेष रेल्वेचं आता मी बोलतो त्या संदर्भात माहिती देतो. कारण तिथं गाड्यात आता ते पण ब्रेक करायची वेळ आली. एवढ्या विशेष रेल्वे गेल्यावर थांबवायच्या कुठं, आणि 2000 येणार आहेत तर मग आता गाडीचा नंबर किती किलोमीटरवर लागेल ते पण ब्रेक करायची गरज पडते. मग ते आता आपल्या इथून कुठलं स्टेशन मिळणार आहे जवळचं ते ठरवून आपण त्याच्यात करतो. आणि ते देखील आव्हान समजा चर्चा झाल्यावर या गर्दीच्या वेळेच्या नंतर घेऊन गेलं चांगलं आहे. हां, एकदा जर आमची जाऊन आली मंडळी, एक बोगी बुक केली होती, ट्रेन नाही पण एक बोगी बुक केली होती आणि पूर्णपणानं तेव्हा अयोध्या स्टेशन पण नव्हतं, काम चालू होतं. हां ते तर आहे. सर एकीकडं रामलल्लाच्या आगमनाचं देशभरात वातावरण आहे. नाही आता एकच मिनिट मोदी साहेबांना आता हे सगळं घडते हे तर मोदी साहेबांमुळं घडते आहे. अयोध्यामध्ये राम मंदिर उभारणे असेल, प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना असेल, आणि आता अयोध्या कोण्या दिशेने गेली हे मी सांगण्याची गरज नाही. आपण जर रेल्वे स्टेशनचे व्हिडिओ क्लिप बघितल्या, एअरपोर्ट म्हणजे एअरपोर्टच्या पलीकडे रेल्वे स्टेशन झालं आहे, एअरपोर्ट झालं आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथं झालं. पहिलं विमान पण लँडिंग झालं मोदी साहेबांचं. नाव बदललं की नाही? त्याच्यामुळं हैदराबादचं नाव बदललं की नाही? हां रेल्वे स्टेशनचं नाव बदललं की नाही? बदललं ना, हैदराबाद बदललं ना, बदललं ना. आणि विमानतळाला महर्षी वाल्मिकीचं नाव दिलं विमानतळाला. रेल्वे स्टेशन फैजाबाद. हां बदललं ना, ते तेव्हाच बदलला निर्णय झाला. सर तर हे 1993 मध्ये म्हणजे कार सेवा म्हणजे बाबरी पाडण्यात 92 सॉरी 92 म्हणाली. तर त्यामध्ये कार सेवेमध्ये जे नांदेड जिल्ह्यातले जे म्हणजे हे होते स्वयंसेवक त्यांना म्हणजे सत्कार वगैरे करणार होता. त्यांची बिलकुल 100% त्यांचा सन्मान करू. किती आहे जी जी यादी माझ्याकडे प्राप्त होईल ओके. ती सगळी माहिती घेऊ आणि त्या सगळ्या कारसेवकाचा राम मंदिर जुना मोंढा इथे सन्मान करू. मुख्य कार्यक्रम नांदेडला ठेवला नाही, मुख्य कार्यक्रम म्हणून नाही. आता आम्ही शक्यतो सगळे बसून कोण कुठल्या याच्यात जायचं. आता मी तरी स्वतः जुन्या मोंढ्यातल्या राम मंदिरामध्ये आणि सगळ्यात जुनं आणि हां तर तिथे जावं अशी आहे. तिथं महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जाईल, तिथं रोषणाई होईल
आणि कारसेवकांचा सन्मान त्या ठिकाणी जुन्या मुंड्यातल्या राम मंदिरामध्ये होईल. तुम्ही काय ते बोलला? एकीकडं म्हणजे रामलल्लांच्या आगमनाची जोरदार तयारी आहे देशभरात, कुठल्याही जिल्ह्यात त्याला अपवाद नाहीये. दुसरीकडे अशोक चव्हाणांची आपल्यावरती टीका होती की आपण मंत्र्यांसोबत फिरताय, फक्त फोटो काढताय, आपण प्रत्यक्ष कामं करत नाही. आपलं काय? त्यांच्या पोटात दुखण्याचा काही खरं तर आता हा विषय नव्हता, पण त्यांच्या पोटात दुखण्याची काही गरज नाही ना. मी कोणाच्या सोबत फोटो काढला काय? मी फोटो काढतो, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं. ती लोकसभेत असताना 5 वर्षात रेल्वे मंत्र्याला एकही साधं पत्र दिलं नाही. मी गेलो, फोटो काढलो, एकट्याने फोटो नाही काढल्या. नांदेडचं शिष्टमंडळ नेलं आणि सगळे आश्वासनं घेतले. अमित शहा साहेब जेव्हा नांदेडला आले तेव्हा त्यांनी वंदे भारत ट्रेन ही नांदेडला येईल अशी घोषणा केली. नांदेडहून आपलं मुंबईवरून नांदेड वंदे भारत ट्रेन ही सुरू झालेली आहे, ती जालन्यापर्यंत आहे. जालन्याच्या पुढचं विद्युतीकरण झाल्याच्या नंतर ती ट्रेन नांदेडमध्ये येईल. पण तिथपर्यंत झाल्यामुळं आणि आपल्याच भागाचे नेते त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं जिथपर्यंत झाले तिथपर्यंत ट्रेन आली आणि समजा नंतर पुढे आली तर काय बिघडते? तुमच्या पक्षामध्ये जे आता लोकसभेला इच्छुक मंडळी आहे त्याची तुमच्या विरुद्ध जी कॅम्पेनिंग चालू आहे, खासदाराचा परफॉर्मन्स झिरो आणि एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे की चिखलीकरांना तिकीट मिळणारच नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, असं आहे, मला वाटते भारतीय जनता पक्षामध्ये असं कोणी वातावरण इच्छा असणं वेगळं, इच्छुक कोणी असू शकतं, परंतु एकूण एखाद्याबद्दल वातावरण निगेटिव्ह करायचं मला काही माझ्या ऐकण्यामध्ये नाही येणार. ॲपवरती जाणीवपूर्वक खासदार परफॉर्मन्सला हे म्हणून चालू आहे कॅम्पेनिंग. नाही, मला ते काही माहिती नाही, पण इच्छुक असणं कोणी चुकीचं नाही. परंतु मला वाटते की मी स्वतः आता सध्या खासदार असल्यामुळं निवडणूक ही मीच लढवेल असं मला वाटतं. अशोक चव्हाण बीजेपीत आले तर बीजेपी त्यांना तिकीट देईल. अशोक चव्हाण बीजेपीत आले तरी प्रताप पाटील उभा टाकतील आणि अशोक चव्हाण आत्ताही उभा राहिले तरी मागच्या वेळेसपेक्षा 4 पटीनं निवडून येईल. सर, त्यांनी असा आरोप केले की तुमचं पद धोक्यात असल्यामुळे बदनाम करायला त्यांना की भाजपात येणार आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर भाजपात आलं तर त्यांना अवघड होईल. ते आलं तर अवघड होईल म्हणतात ना, मग त्यांनी येऊन बघावं. ते जर आल्यावर मला अवघड होणार असेल तर त्यांना अवघड होते तर मला अवघड होते त्याने ठरवावं. मी माझं वैयक्तिक मत व्यक्त केलं की अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील. आजही मी त्या मताला ठाम आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरी त्याचा माझ्या लोकसभेवर काही परिणाम होणार नाही आणि न येता ते स्वतः उभा राहिल्यावरही माझ्या याच्यावर काही परिणाम होणार नाही. ते येणार आहेत का तुम्हाला काय? तर मला जे वाटते की ते स्वतः मंत्री असताना मराठवाड्यातला सगळ्यात तोट्यात असलेला भाऊराव चव्हाण कारखाना त्याला ते पैसे मिळू शकले नाही. पण आत्ता 150 कोटी रुपये जेव्हा मिळवायचे त्यांनी कोणाकोणाचे उंबरटे झिजवले ते त्यांनी सांगावं. त्याच्यामुळे त्यांची भीती केव्हा वाटते माणसाला? मी त्यांना हरवल्यावर माझी त्यांना का त्यांची मला? त्याच्यामुळे मी जिंकलेला आहे, मी खासदार आहे. खासदारकीचा हा जो टेनवर आहे आता आचारसंहिता लागायचे दिवस जवळच आलेले आहे, असे कोणते ठळक कामं तुम्ही सांगू शकाल की या टेनवरमध्ये तुम्ही हे कामं केले याचं तुम्हाला समाधान वाटतं? कोणते काम आहे? मी रेल्वे विषयक कामामध्ये अतिशय समाधानकारक काम केले. नांदेडवरनं आज 72 ट्रेन धावत आहेत. दाजी भाऊजी इथं खासदार असताना जे झालं नाही ते केलं. नांदेडवरून मुंबईला स्वतंत्र रेल्वे सुरू केली, नांदेडवरून पुण्याला स्वतंत्र रेल्वे सुरू केली, नांदेडवरून दिल्लीला स्वतंत्र रेल्वे केली. डबल ट्रॅकचं काम करून घेण्याच्यासाठी अतिशय पाठपुरावा करून मुदखेड ते परभणीपर्यंत डबल ट्रॅकचं काम पूर्ण झालं. जालन्यापासून मनमाडपर्यंतचं काम पूर्ण झालं. मधला जो बेल्ट राहिला ते देखील काम आपण बघितलं असेल की अतिशय शीघ्र गतीनं सुरू आहे. इलेक्ट्रिफिकेशनच्या कामाच्या संदर्भामध्ये मी खासदार झाल्याच्या नंतर टेंडर काढलं आणि आता इलेक्ट्रिफिकेशनचं काम देखील मोठ्या गतीनं सुरू आहे. जालन्यापर्यंत पूर्ण झालं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये जालना ते मुदखेडपर्यंत इलेक्ट्रिफिकेशनचं काम. नांदेडहून तिरुपतीला जायला तुम्ही पण गेला असाल कधी, आठवड्यातून 1 ट्रेन होती, आता आठवड्यातून 4 ट्रेन आहेत. येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेडवरून दररोज तिरुपतीसाठी ट्रेन सुरू होईल. म्हणून रेल्वे विषयक कामाच्या संदर्भात
जे कोणीच करू शकलं नाही ते केलं. आणि नांदेडचं रेल्वे स्टेशन अतिशय 5 स्टार बांधण्याच्या दृष्टिकोनातून 200 कोटी रुपयाचं इस्टिमेट इथनं गेलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये 200 कोटीपेक्षाही अधिकचा निधी मिळेल आणि पूर्ण रेल्वे स्टेशन डिस्मेंटल होऊन नवीन रेल्वे स्टेशन बांधण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे. आगामी रेल्वे काळात रेल्वे सोडून अजून विभाग त्या विमानतळाच्या संदर्भाने मी काल वर्तमानपत्रात एक वाचलं की विमानतळ सुरू होत नाही, उद्योगमंत्र्याची घोषणा चुकीची आहे वगैरे वगैरे. माजी उद्योगमंत्र्यांनी एक हे केलं. हे विमानतळाचे 12 कोणी वाजवले पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. विमानतळ कोणी कोणाला कंपनीला दिलं, का दिलं. आज अमित शहा साहेब आल्याच्या नंतर अतिशय वेगवान घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र सरकारने MIDCला विमानतळ घेण्याचे नोटिफिकेशन काढल्यावर नियमानुसार रिलायन्सला त्यांनी नोटीस दिली, त्याला काही मुदत लागते. त्यानंतर रिलायन्स कंपनीने गव्हर्नमेंटला नोटीस दिली की मी 4 वर्ष विमानतळाचं मेंटेनन्स केलं आणि माझे एवढे पैसे निघतात. त्याच्यामुळं मी परवा देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा केली. ते म्हणले बसून सेटलमेंट करू. आणि जेव्हा विमानतळाचा हा प्रश्न सुटेल तेव्हा 9 उड्डाणं त्याचा प्रोग्राम जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेला आहे. नांदेडवरून 9 उड्डाण होणार आहे, जे कधीच झालं नाही. ते काम या ठिकाणी होणार आहे. त्याच्यापेक्षा आणखी शहरामध्ये तसं नांदेड लोकसभा क्षेत्रात मंजूर झालं, पण नांदेड शहरामध्ये पाईपलाईनद्वारे गॅस त्याच्यासाठी योजना मंजूर झाली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट MNGLला मिळालं आणि MNGLच्या मार्फत नांदेडमध्ये त्यांचं आता कार्यालय थोड्या दिवसात सुरू होईल. त्यांनी जागा पण बघून गेले, पेपरला ॲड पण आली होती. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये MNGLचं कार्यालय नांदेडमध्ये सुरू होईल. सर्वे झाले, त्यांचे माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्तांच्यासोबत बैठका पण झाल्या आणि त्यांनी काही रस्त्याची कामं पण थांबवली किंवा आम्ही पाईपलाईन केल्याच्यानंतर रस्त्याची कामं करावी अशी सूचना पण दिली. म्हणून गॅस हा पाईपलाईनद्वारे प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे याच्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला. आणि मी हरदीप सिंग पुरी साहेबांचे आभार मानणार आहे की त्यांचं नांदेडलाही काही देणं लागते ही त्यांनी, मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो की गुरुघर आहे जल्दी होना चाहिए ही भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच्यामुळं हे देखील एवढा मोठा प्रकल्प केला. मी केलेल्या कामात मी समाधानी आहे. पूर्णतः समाधानी आहे का नाही ते सांगता येत नाही, परंतु जी कामं मागच्या अनेक वर्षात झाली नाही ती कामं करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केले. तुम्ही लोकसभेमध्ये एम्स हॉस्पिटलचा दर्जा नांदेड GMCला द्यावा याच्यासाठी प्रश्न विचारला होता. नाही, प्रश्न तसा नाही विचारला मी. एम्स हॉस्पिटल नांदेडला नव्यानं निर्मिती करावी अशा पद्धतीची मागणी केली होती, परंतु त्यांनी किती एम्स काढायचे याच्यावर एक कमिटी करायचा मला स्वतः माननीय मंत्री महोदयाने सांगितलं. उत्तर तर दिलेलंच आहे, पण मला त्यांनी सांगितलं की नेमकं एम्स आणि त्याचे काय क्रायटेरिया आहेत त्यासाठी आपण कमिटी करणार आहोत आणि त्याच्यामार्फत मी माझी मागणी केली. मला असं वाटलं की नागपूरला एम्स होत आहे तर नांदेडला पण झालं पाहिजे. सर, आगामी काळात म्हणजे पुढच्या 5 वर्षात आपण खासदार झाल्यानंतर जिल्ह्यासाठी कुठले संकल्प आहेत की जे तुमचा मास्टर प्लॅन आहे नेक्स्ट? मी खासदार झाल्यावर नाही, खासदार तर 100% होणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जर परत सरकार आलं तर मागच्या 25 वर्षात जी कामं झाली नाहीत ती सगळी कामं मार्गाला लावेल. विशेषतः उड्डाणपुलाचे खूप मोठे प्रश्न आहेत, वाहतुकीचे प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात कारण केंद्रात आणि राज्यात सरकार आलं तर त्याला एक विशिष्ट हे निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यावर मी फार प्रत्येक वेळेस बोलायची काही आवश्यकता नाही. तर महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले तर नांदेडला एखादा उद्योग अंतर्गत नांदेडला उद्योग आणण्यासाठीचा मी प्रयत्न करतो आहे, पण महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चाललेत हे म्हणणं चुकीचं आहे. जे स्वतः उद्योगमंत्री होते त्यांनी काय उद्योग केले ते त्यांनी तपासलं पाहिजे. सर उद्योगाचे बरेच भूखंड बऱ्याच जणांनी घेतले म्हणजे हे उद्योग कोणी केले, उद्योग सुरू केले हे उद्योग कोणी केले ते उद्योग तपासा ना. त्यांचे रद्द करून परत येतील सर. आणि- महापालिकेचे भूखंड आहे सर. सगळ्यात एक महत्त्वाचा हे कुठे गेले आपल्या की नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये
अशोकराव चव्हाण नावानिशी सांगतो, 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले, 30-40 वर्षे त्यांच्या घरामध्ये सत्ता होती, सर्वोच्च पदापर्यंत गेले, पण नांदेड जिल्ह्यात 1 किलोमीटर साधा नॅशनल हायवे करू शकले नाहीत. पण नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि गडकरी साहेब त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. 384 किलोमीटरचे नॅशनल हायवेचे कामं नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण होत आहेत, ज्याची किंमत 6,500 कोटी रुपये. मग याचं क्रेडिट माझा पक्ष, मी खासदार तर मी घेणारच त्याच्यात आमच्या काही मागण्या असतील किंवा आमच्या मागण्या नसल्या तरी माझ्या पक्षाने केल्यामुळं निश्चितपणानं ते देखील काम गडकरी साहेबांच्या काळामध्ये होत आहे. आपण माहूरचं रोपवेचं बघितलं, आज मोठ्या गतीनं काम सुरू आहे. त्याला कोणी केलं? अनेक लोक सांगतात की माझी भावना तिथं जोडलेली आहे. आता भावना काय जोडलेली आहे? काय जिवंत राज्यापर्यंत करायचं नाही, भावना आहे. सर ती स्कीम बारगळली, रिस्पॉन्स झाला तो प्लॅन कुठला? माहूरचा रोपवेचा. माहूरचा रोपवेचं कामाला सुरू झालं. कोण म्हणलं नाही? आता परवा हे ना, कलेक्टर ऑफिस. मी सांगतो ना, माझं गडकरी साहेबांची परवा माझी पण भेट झाली. त्यांनी माझ्यासमोर सांगितलं सगळ्या सूचना. व्यापाऱ्यांचं हे होतं. ते व्यापारी गाळ्याचा प्रश्न कुठेही स्थानिकांना संधी, व्यवसाय करणारी मंडळी आपलीच आहे, त्यांचा विचार करून त्याच्यात कलेक्टरने निर्णय घेतला की त्याच्यात जे निर्माण होणारे गाळे आहेत ते 20 स्थानिक लोकांना द्यायचे. त्याच्यातला निर्णय घेतला. महापालिकेच्या अनेक दुकानं जे आहेत मागच्या काळामध्ये आणि क्रीडा जे पोलीस भरती करतात, गुंडे भरती करतात, त्यांना एकही मैदान अवेलेबल नाही. सर हे आपल्या अयोध्येला आपल्या जिल्ह्यातून किती जातील? काही लोक जाणार आहेत. काही नियोजन केले का? नाही, आम्ही नियोजन केलं नाही, पण लोक किती जातील हे मी कसं सांगू? कारण आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा सूचना आहे की आपण येण्याचं टाळा. याच्याहून तिथं संख्या किती होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खात्याला टार्गेट दिलं नाही दिलं, ही गोष्ट चुकीची आहे. कुठल्याही खासदाराला कोणी टार्गेट दिलेलं नाही. स्वयंस्फूर्तीनं सगळी मंडळी तिथं जाते आणि असं टार्गेट दिल्यामुळं कोणी जात नाही. मग टार्गेट दिलं तर आम्हालाही सांगितलं असतं ना, तुम्ही या म्हणून. हे चुकीचं आहे. हे प्रचार करण्याचा भाग आहे. खेळाडूंसाठी मैदान नाही महापालिका. आपल्याला याच्यावर मला वाटते मी बोललेलं आहे की आपण महापालिकेकडून प्रस्ताव तयार करून घेतला, केंद्रीय मंत्र्याकडे तो प्रस्ताव दिला आहे, तर त्यांच्या संदर्भात एकदा त्यांचं बैठक करून देणं काम आहे. पण केंद्राने अगोदर दिलेले पैसे खर्च एवढे वर्ष झाले नाही, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ते का केले नाहीत, ज्याने केले नाहीत त्याला विचारलं तर बरं होईल आपण. आणि जर अनेक संस्थांकडून मैदान असताना सुद्धा तिथून विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातात. आता त्याच्यावर बोलायचं तर फार म्हणजे इतकं पर्व भारी आहे ते. त्याच्यामुळे मैदानावर बांधकाम त्या पर्वावर न बोललेलं बरं. साहेब, अशोक चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं की भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्था भेटते महाराष्ट्राला कोणत्याही निवडणुका होऊ द्यायच्या नाही. कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभेची फक्त तयारी करावी. का जाणून बुजून भाजपा टाळते या निवडणुकांना समोर द्यायला, लोकसभा काढायची, त्यानंतर काय वाटतं? तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोक आता एवढे पुढे गेलेले आहेत. माहितीचा अधिकार असेल, एवढे न्यायालयात जाणं असेल, या सगळ्या प्रक्रिया मी सांगण्याची गरज नाही. त्यांनी टीका करण्यापेक्षा मध्ये त्यांचे 2.5 वर्ष सरकार होतं, मग त्यांनी का लावलं नाही? त्याचा खुलासा त्यांनी करावा. भारतीय जनता पक्ष निवडणुकीला मागेही कधी घाबरला नाही, पुढे कधी घाबरला नाही. 24 तास 12 महिने निवडणुकीच्या मोडमध्ये असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. जे घाबरतात ते बोलतात, जे घाबरत नाहीत ते म्हणायला काय विषय नाही. पक्ष आहे नाही. आता निलंबन झालंय का म्हणजे मला तर त्याची माहिती नाही, परंतु वर्तमानपत्रामध्ये वाचलं मी निलंबन झालंय म्हणून. पण मी अधिकृत कोणाला असं विचारलं, पत्र आहे म्हणजे झालंय ना, पण मी अधिकृत असं कोणाला बोललो नाही झालंय का झालं नाही का. खासदार साहेब, पक्षात जरा म्हणजे पक्षविरोधी कारवाई करण्याची संख्या वाढली का?
असं काही तुमच्या निर्णय- भारतीय जनता पक्षात नाही, इतर पक्षात असेल तर मला माहित नाही. नाही, भाजपमध्ये नाही. भाजपमध्ये नाही. गुजरात काही असं काही- बा, प्रत्येकाला कुठं जायची इच्छा असणं त्याच्यात गैर काहीच नाही. कोणाची पण इच्छा असू शकते की बा आपण या पदापर्यंत गेलो पाहिजे. अयोध्या झाली, आता काशी मथुरा केव्हा आहे? काशी मथुरा करा. आता काशीचं तर झालं, भव्य काशी दिव्य काशी झालं पण घेता येतात. झालं ना. काशीचं तर जीर्णोद्धार केल्याच्या नंतर अयोध्येत सुरू झालं. वाद चालू होते. नाही 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 नाही. काशीचं काम पूर्ण झालंय. आता तुम्ही काय म्हणता मशिद आहे ना तिथं. मथुरेचं वाक्य काशीचं पूर्ण झालं. भव्य काशी दिव्य काशीच्या नावाखाली काशीचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि देऊला सुद्धा पंतप्रधानांनी 1100 कोटी रुपये जाहीर केले. पहिला पंतप्रधान आहे देऊला जाणारा. एवढं घ्या ना. ए योगेश इकडं माझा ऐक थोडं घ्या. सर, नांदेड़ में अशोक चौहान का बीजेपी में जाना या कांग्रेस में रहना वो उतना अहम नहीं है. नांदेड़ में तरक्की नहीं रुकी हुई है. आप बार बार ये बोल रहे कि भाई उनको पूछो. आप सत्ता में है, आप खासदार है, आपका काम है कि भाई कमिश्नर को पूछना चाहिए या कलेक्टर को. नांदेड़ में बुनियादी जो है बेसिक वो फंडामेंटल नहीं है सर नांदेड़ में. तो उसके बारे में आपने कभी उनसे मीटिंग करके हिदायत दी क्या उनको? अब देखो ये क्वेश्चन तो आपका ऐसा है, कुत्ते के धूम के ऐसा है. नहीं तो सर सीधी करना पड़ेगा ना, तो उसको हाँ मारना तो पड़ेगा. हाँ तो वो अभी इतने दिन टेढ़ी हुए, जो टेढ़ी करा उसको कोई पूछा नहीं. अभी सीधी करने लगे तो अब एक दिन में कैसी सीधी हो जाएंगे. आज पहली बार है कि नांदेड़ डिस्ट्रिक्ट में ऐसा ऑफिसर है जो गवर्नमेंट के नौकर समझते खुद को. नहीं तो नांदेड़ में आने वाला हर ऑफिसर ऐसा समझता था कि मैं किसका नौकर हूँ. ये पहली बार हुआ है देवेंद्र फडणवीस साहब के और शिंदे साहब के नेतृत्व में कि आप हर ऑफिसर को लग रहा है कि अपन गवर्नमेंट के नौकर है. तो ये इतना बहुत बड़ा काफ़ी बदलाव हुआ है. अभी नरहर कुरुंदकर मार्ग आणि VIP मार्ग फार रखडले तू. दोन किती नरहर कुरुंदकर साहेबाचं स्मारक मार्ग नाही नाही मी रस्ता. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगा. कुरुंदकर सरांचं नाव काढलं म्हणून. नरहर कुरुंदकर सरांच्या स्मारकाला 14 कोटी रुपयाचा जवळपास निधी शासनानं मंजूर केलेला आहे. नांदेडमध्ये ही परंपरा आहे की दुसरं कोणाचं स्मारक होणे, पण ती परंपरा तोडून अतिशय चांगलं स्मारक त्यांचं झालं पाहिजे. कारण परंपरा तोडायसाठीच मी आहे. पद्मश्री शामरावजी कदम साहेबाचा पुतळा मी उभा केला बँकेमध्ये. तसं नरहर कुरुंदकराचं देखील उचित स्मारक त्यांच्या नावाला साजेल असं मार्ग नाही साहेब, रस्त्याचं बनावलं. मी आत्ता तुम्ही सरांचं नाव काढल्यामुळे स्मारकाचं सांगितलं. साहेब, तुम्ही असं म्हणाला फडणवीस सरकार आल्यानंतर 25 वर्षात जी कामं झालेली ते होती. मग शिंदेचं काय? हा सध्याचे मुख्यमंत्री शिंदे नाव घेता तुम्ही शिंदेचं? मी दोघांचंही घेतलं. तुम्ही ऐकलं नाही. शिंदे साहेबांचंही म्हणलं. फक्त बोलताना फडणवीस साहेब आधी आला आणि शिंदे साहेब नंतर आला. असं झालं का ना असं झालं का? ते दोघं एक असल्यावर आम्हाला काय फरक? कारण ते पुढच्या वेळेस मुख्यमंत्री ते तेवढं त्या गोष्टीवर जी गोष्ट माझ्या याच्यामध्ये नाही त्याच्यावर न बोललेलं बरं. आज ती दोघं एका मनाने आहेत, एका मनाने राहतील एवढं माहिती आहे. लातूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, चौकाव. त्या जागेचं थोडं हे चालू आहे. काय आपण अध्यक्षतेला असं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उचित स्मारक हे सिडकोला जातानाच्या रस्त्यावर झालं पाहिजे अशी आंबेडकरी चळवळीतल्या सर्व जनतेची मागणी होती. त्या मागणीला पुढाकार घेऊन मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आणि दोन्ही नेत्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे. त्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त सुरेशदादा गायकवाड, साहेबराव गायकवाड, गवळे, अनेक आंबेडकरी चळवळीतले नेते यांच्यासोबत बैठका झाल्या. आयुक्तांनाही बोलवण्यात आलं आणि जागेचा वाद तो संपला. जागा ताब्यात त्यांनी घेतली, जागेवर बोर्ड लावला. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या स्मारकाचं काम सुरू होईल. सर, मराठा आरक्षण काय वाटतं? मी सगळ्याच मुद्द्यावर बोलतो, पण आता बातमी काय देणार ते हा विषय आहे. थँक्स म्हणाला पेपर हा मग त्याच्यावरही बोलतो ना बोलायला काय. पण नाश्ता करू. हा तो जिल्हा परिषदचा विषय
जिल्हा परिषदचा विषय. लक्ष कन्नारकडे परत असते. कंधार ही माझी जन्मभूमी कंधार आहे. लक्ष असायचं नाही, लक्ष ठेवाच लागते. आता लक्ष नांदेड लोकसभा मतदारसंघावर आहे. लोकसभेचं पॅकेज काय? तुम्ही एक बोल नका. विधानसभामध्ये आपलं पॅकेज आहे. आपलं पॅकेज कायम पॅकेज. कुठं असं आहे, आधी लोकसभा झाल्याच्या नंतरचा विषय आहे. लोकसभा निवडणूक मोदी साहेबांच्या नेतृत्वात होणार. 350 टार्गेट ठेवलेले आहेत, त्यापेक्षा अधिक लोकसभा सदस्य भारतीय जनता पक्षाचे जिंकणार.